नमस्कार. आज आपण मेथीचे पराठे बनवतोय. अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे. आता हे पराठे कडक होऊ नये म्हणून काही टिप्स सांगितले आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मार्केटमध्ये मेथीची जुडी तुम्हाला आता सहज मिळेल. थंडीच्या दिवसामध्ये मेथी मार्केटमध्ये मिळायला सुरुवात होते. एक मोठी जोडी घेतली, ती साफ करून घेतली आणि व्यवस्थित खूप 3 ते 4 पाण्यामध्ये मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. याच मेथीला मी बारीक सुरीने कापून घेतलेलं आहे. पहा, बारीक कापून घ्यायचं. आता मेथीला स्वच्छ धुणं गरजेचं असतं, कारण त्यामध्ये बारीक माती असते, कच असते त्यामुळे. आता या ठिकाणी आपण थोडंसं वाटण बनवून घेतोय. 1 इंच आल्याचा तुकडा घ्यायचा आहे. कोथिंबीर घ्यायची आहे मुठभर इतकी. कोथिंबीरचे दांडे घेतलेत तरीही चालेल. 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घ्या. लसूण मोठा आहे त्यामुळे मी 4 घेतलेला आहे. 2 हिरवी मिरची घेतलेली आहे. मोठ्यातल्या 2 हिरव्या मिरच्या घेतल्या. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या, जसं तिखट आवडतं तसं, आणि मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे. आता ते वाटण मी वाटून घेतलं. आता या ठिकाणी मी गव्हाचं पीठ घेतलंय. मी 6 वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलंय. जी छोट्यातली वाटी असते ना, ती 6 वाटी. यामध्ये अर्धा चमचा ओवा घातलाय, अर्धा चमचा हळद घालायची आणि अर्धा चमचा लाल तिखट जे घरामध्ये असतं ते, आणि अर्धा चमचा गरम मसाला घातलाय. या ठिकाणी पाव चमचे इतकं मी धणे पावडर घालते आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं. आता या ठिकाणी थोडंसं बेसन जाणार आहे. 4 चमचे इतकं बेसन घालायचं. जो पोहे खायचा चमचा असतो ना, ते 4 ते 5 चमचे बेसन घालायचं. आणि जे वाटण आपण वाटून घेतलं होतं ना, कोथिंबीर, आलं, लसूण, त्याचं वाटण मी या ठिकाणी घातलंय. आणि जी बारीक चिरलेली मेथी होती ती देखील आता आपण यामध्ये घालतोय. फक्त हे मिश्रण आपण मिक्स करून घेतोय. सर्व मिश्रण हाताने व्यवस्थित मिक्स करायचं. मिक्स झालेलं आहे पहा. आता यामध्ये पाणी टाकून थोडं थोडं आपण हे पीठ जे आहे ते मळून घेतोय. जसं चपातीला पीठ मळतो, चपातीचा गोळा करून घेतो पिठाचा, तसंच हे पीठ मळायचं आहे. फक्त हे पीठ मळताना जास्त पातळ देखील मळू नका. आपण यामध्ये बेसन घातले त्यामुळे जर पीठ पातळ झालं तर ते पराठे लाटताना नुसतं चिपकू लागतं. त्यामुळे हे पीठ जास्त देखील पातळ मळू नका. जर पातळ झालंच तर तुम्ही यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ ॲड करून परत एकदा पीठ मळून घ्या. आता मी थोडंसं तेल घातलं आहे आणि तेल घालून परत एकदा हलकंसं मळून घेते मी. तेल घातल्यावरती व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं आहे. आता या ठिकाणी पहा, एकदम पण मी कडक गोळा बनवला नाही आणि एकदम पण नरम नाही. तर जसं चपातीसाठी आपण पीठ मळतो तसंच मी या ठिकाणी मळून घेतलं आहे. आता झाकण ठेवून 30 मिनिटासाठी असंच राहून द्यात. 30 मिनिटानंतर मी झाकण काढते आहे. 30 मिनिटामध्ये काय होतं, हे जे पीठ आहे आपण मळलेलं ते व्यवस्थित फुललं जातं, ज्यामुळे आपले पराठे देखील मस्त सॉफ्ट व्हायला मदत होते. आता जेवढ्या साईजचे तुम्हाला पराठे बनवायचे आहेत तेवढा गोळा घ्या आणि याचे पराठे लाटायला सुरुवात करा. मी मीडियम साईजचे पराठे बनवते त्यामुळे मी छोटासा गोळा घेतला. पिठामध्ये डिप करून घ्यायचा म्हणजे खाली चिपकणार नाहीत लाटताना, आणि याचे पराठे लाटून घ्यायचे आहेत. आता मी अगदीही जास्त पातळ लाटत नाही आणि अगदीही जाड लाटणार नाही. जर तुम्ही जाड लाटले तर ते शेकवताना ते अर्धे कच्चे राहतात. अगदी पातळ देखील मी लाटत नाही. जसे चपाती असते, चपातीच्या साईजचाच आपण या ठिकाणी हा पराठा लाटून घेतला आहे. अशाच प्रकारे बाकीचे सर्व पराठे मी एकदाच लाटून घेतलेत आणि आता मी एकदाच भाजून देखील घेणार आहे. सर्वात पहिला मी या ठिकाणी पॅन गरम करून घेतला. जो तवा तुम्ही वापरणार असाल पराठ्यासाठी तो व्यवस्थित गरम करून घ्यायचा मोठ्या फ्लेमवरती. तो गरम झाला कीच यामध्ये पराठा घातलाय पहा. खालून आता पराठा कच्चा पक्का शिजला की आपण तो पलटी करतोय. बघा, अशा पद्धतीत हलकासा कच्चा पक्का झालेला आहे. तुम्ही त्याच्यावरती डॉट बघू शकता, भाजल्याचे डॉट आलेले आहेत पहा. आणि मी वरून थोडंसं तेल लावलं आहे. पराठा ज्यावेळेस तुम्ही भाजता त्यावेळेस फ्लेम जी आहे ती बारीक करायची नाही. नेहमी मोठ्या फ्लेमवरतीच पराठा भाजून घ्या, नाहीतर पराठा जो आहे तो कडक होतो जर तुम्ही बारीक फ्लेमवरती भाजलात तर. बघा, मी परत एकदा पलटवलं आणि मी या ठिकाणी कपड्याने शेकून घेते, जेणेकरून सगळीकडून आपल्या पराठ्याला शेक मिळेल, कुठूनही कच्चा पक्का राहणार नाही. त्यामुळे मी शेकून घेते. परत एकदा हलकंसं तेल लावलं आणि अशा पद्धतीत आपला हा पराठा व्यवस्थित तयार झालेला आहे.
दुसरा देखील पराठा मी टाकून घेतलेला आहे. सोपी पद्धत आहे. ज्याप्रमाणे तुम्ही चपाती भाजता त्या पद्धतीनेच हा पराठा देखील तुम्हाला भाजून घ्यायचा आहे. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की फ्लेम जी आहे ती मोठी असावी. मोठ्या फ्लेमवरती सर्व पराठे तुम्ही भाजून घ्या. बघा, कच्चा पक्का झाल्यानंतर मी पलटून घेतलं. पहिली बाजू जी आहे ती कच्ची पक्की शिजवून घ्यायची. त्यानंतरला दुसरी जी बाजू आहे ती मी बघा व्यवस्थित पूर्ण शिजवून घेतलेली आहे. दुसरी बाजू पूर्ण शिजली की त्यानंतरला जी खालची बाजू जी असते ती शिजवून द्यायची. कपड्याने मी व्यवस्थित असं दाबते जेणेकरून हलकासा पराठा देखील फुलतो. तुम्ही पहा, हलकासा फुलायला लागलेला आहे बघा. आणि कपड्याने शेकवल्याने काय होतं, ज्या कडा असतात, ज्या कच्च्या पक्क्या असतात त्या देखील व्यवस्थित शिजल्या जातात. आता बाकीचे पराठे देखील सेम पद्धतीमध्ये मी भाजून घेते. या ठिकाणी 9 ते 10 पराठे माझे झालेले आहेत. आता हे पराठे तुम्ही दहीसोबत खाऊ शकता, खूप छान लागतात. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा. भेटतोय आपण पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.